मला माहिती आहे, असं पाण्याजवळ मला उभं राहून बघताना तुम्हाला काय वाटत असेल. आज प्रत्येकालाच असं वाटतं की बाबा पाण्याजवळ माझं एक छोटंसं हक्काचं फार्म हाऊस असावं किंवा माझी स्वतःची छोटीशी जागा ह्या पाण्याजवळ असावी. तर आपले पूर्वज म्हणायचे की पाण्याजवळ जागा असण्यासाठी किंवा तुम्ही एखादं प्लॉट घेतला किंवा घर बनवलं, तिथं बोर किंवा विहीर मारली आणि त्याला पाणी लागण्यासाठी नशीब पण लागतं. पण आजचा जो प्रोजेक्ट आहे ना, तिथं प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला नशीब नाही, फक्त इच्छा असावी लागणार आहे. अनेक दिवसापासून लोक मला फोन करत होते आणि विचारत होते की पावना डॅम जवळ कुठं फार्म हाऊस प्लॉट आहे का. पण आपल्या आजपर्यंत लक्षात असा कुठला प्लॉट आला नव्हता की जो तुम्हाला सांगू शकतो. पण आज फायनली आपल्याला असा एक सुंदर प्रोजेक्ट सापडलाय की ज्याची मॅक्सिमम डेव्हलपमेंट तर झालेलीच आहे. पण प्लॉटमधून म्हणजे प्लॉटच्या गेटमधून बाहेर आले की तुम्ही डायरेक्ट असं पाण्याजवळ येऊ शकणार आहे. नमस्कार मित्रांनो, बुक माय वास्तूच्या एका नवीन एपिसोड आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो फार्म हाऊस सेगमेंटचा असणार आहे. आजच्या ज्या प्रोजेक्टला आपण 5 वेगवेगळ्या मुद्द्यांमधून समजून घेणार आहेत. सगळ्यात पहिले कनेक्टिव्हिटीबद्दल बोलू, त्याच्यानंतर आपण ह्या प्रोजेक्टचा एक ड्रोन व्ह्यू तुम्हाला दाखवू की प्रोजेक्ट दिसतो कसा वरून. त्याच्यानंतर प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊ, म्हणजे प्रोजेक्ट किती एकरमध्ये आहे, त्याच्यात कुठल्या फॅसिलिटी कुठल्या ॲम्युनिटीज मिळणार आहे. त्याच्यानंतर प्राइसिंगबद्दल बोलू आणि सरते शेवटी मी तुम्हाला माझं ओपिनियन पण सांगेल की सगळ्यात पहिले तर प्लॉटच का घ्यायला पाहिजे. इतर जागी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही जमिनीत का इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याच्यानंतर इथंच का घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांना तुम्ही समजून घ्या. चॅनलवर जर पहिल्यांदा झालं असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर सर्वप्रथम कनेक्टिव्हिटीबद्दल आपण समजून घेऊ, लोकेशन समजून घेऊ. कारण फार्म हाऊस प्लॉट घेताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं. प्रोजेक्टला लागून हा माझा हाडशीचा जो लेक आहेच, पण जे लोकेशन आहे ते कुठे आहे ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर काशिक नावाचं हे गाव आहे, मुळशी तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. याच्यानंतर मावळ तालुका चालू होतो. पवना जो डॅम आहे त्याच्या शेजारच्या गावात आहे. आणि इथून जे जवळपासचे जे लोकेशन आहेत ते आता आपण समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं काय की सिटी बस येते इथे डायरेक्टली मार्केट यार्डवरनं काशिकपर्यंतचं डायरेक्ट सिटी बस आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा तुम्हाला कधी लागला तर तो सुद्धा इथं अवेलेबल आहे. आता लोकेशन म्हणजे डिस्टन्स सांगायचं झाले तर पवना लेक 5 किलोमीटरवर आहे. त्यानंतर सत्य साईबाबांचं मंदिर येतं हडशीला, ते 2 किलोमीटर आहे. तिकोना फोर्ट 5 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर लोणावळा 15 किलोमीटर आहे. लोहगड फोर्ट 10 किलोमीटर आहे. त्यानंतर तुंग फोर्ट 20 किलोमीटर आहे. त्यानंतर हिंजवडी 27 किलोमीटर इथून आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस 10 किलोमीटरवर आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की प्लॉटवरनंच बघा तो तुम्हाला समोर तिकोना किल्ला दिसतो त्या साईडला. तर ह्या प्लॉटची तीच खासियत आहे की 360 डिग्रीमध्ये तुम्हाला इथे सगळे असे म्हणजे गड किल्ले तर बघायला भेटतात. पण हे जे डोंगर आहेत ना, याचा फायदा काय होतो की पावसाळ्यामध्ये इथून सगळे वॉटरफॉल पडताना दिसतात. तर पावसाळ्यातलं या लोकेशनचं जे रूप आहे ते खूप अप्रतिम असतं. 2 मार्ग आहेत ह्या प्रोजेक्टला येण्यासाठी. जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल किंवा पिंपरी चिंचवडचा जो रावेत, किवळे, देहूर रोड हा जो भाग आहे तिथून येत असाल तर तुम्ही कामशेत मार्गे येऊ शकता. आणि जर तुम्ही बाकी पुण्यातून येत असाल तर तुम्ही चांदणी चौकामार्ग येऊ शकता. चांदणी चौक इथून जो आहे तो 36 किलोमीटर आहे. चांदणी चौकातून तुम्ही पुढं आलात की तुम्हाला गोटावडे फाटा लागतो. गोटावडे फाट्यानंतर तुम्हाला पौड एस टी स्टँड लागतं. पौड एस टी स्टँडकडून तुम्ही राईट टर्न केलात की तो रोड फेमस आहे हडशी मंदिरासाठी, जे साईबाबांचं मंदिर आहे तिथून येऊ शकता. आणि हडशी मंदिराकडून तुम्ही राईट टर्न केला की 2 किलोमीटरवर अगदी मेन रोड टच लागून हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टची अजून एक खासियत काय की 400 मीटरचा याला फ्रंटेज आहे. म्हणजे 400 मीटरचा हा वॉटर फ्रंटेज आहे प्रोजेक्टला. तर ही पण खूप मोठी USP की एवढा मोठा फ्रंटेज अख्ख्या तालुक्यात कुठल्याच प्रोजेक्टला नाही आहे. तर लोकेशन जे आहे ते खरंच खूप सुंदर आहे, खूप प्राईम आहे. खूप आम्ही याचा रिसर्च केल्यानंतरच हा व्हिडिओ बनवतो आहे. तर अशा लोकेशनला फार्म हाऊस प्लॉट घेणं निश्चित तुम्हाला खूप आनंददायक वाटेल आणि तुम्हाला खूप समाधान मिळेल ह्या लोकेशनला बघितल्यानंतर आणि ते प्लॉट घेतल्यानंतर.
तर मला आशा आहे की कनेक्टिव्हिटी आणि ड्रोन शूटमार्फत तुम्हाला बऱ्यापैकी प्रोजेक्ट लक्षात आला असेल. आता आपण प्रोजेक्टची ना डिटेल माहिती समजून घेऊ. आता ही माहिती तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एक प्लॉट घेताना ही डिटेल माहितीच तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या डिटेल माहितीमध्ये जर काही कमी राहिली तर तुमची इन्व्हेस्टमेंट चुकीच्या जागी होऊ शकते. तर ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओला स्किप करू नका, कारण हा पोर्शन जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात पहिलं प्रोजेक्टचं जर क्षेत्र सांगायचं झालं तर 32 एकरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. 32 एकर खूप मोठं क्षेत्र असतं आणि 32 एकरमध्ये 4 एकर जागा जी आहे ना ती तुमच्यासाठी ॲम्युनिटीज म्हणून सोडलेली आहे. तर सगळ्यात शेवटी त्या साईडला गेलात की तुम्हाला 4 एकरमध्ये ॲम्युनिटी स्पेस मिळते. आता लिगलबद्दल बोलायचं झालं तर ह्या प्रोजेक्टचा जो झोन आहे तो ॲग्रिकल्चर झोन आहे. तुम्ही ज्यावेळेस प्लॉट बघायला याल त्यावेळेस तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट बघायला भेटतील. प्रॉपर्टी 100% क्लिअर टायटल आहे. 50 वर्षाचा जो सर्च आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे. मिनिमम प्लॉट जो आहे तो मला 11 गुंठे घ्यावा लागेल, कारण 11 गुंठेचं लॉजिक अगदी सिम्पल आहे की सेपरेट सेल्डेड आणि 7/12 व्हावा तुमचा. त्यामुळे 11 गुंठे तुम्हाला इथे प्लॉट घ्यावा लागेल. त्यामुळे ती प्रॉपर्टी 100% व्यवस्थित म्हणजे तुमच्या नावावर शिफ्ट होईल, त्याचं सेल्डेड होईल, 7/12 तुमचा तिथं होऊन जाईल. आता प्रोजेक्टचे जे फीचर्स आहेत म्हणजे ह्या प्लॉटसोबत म्हणजे इथं जर तुम्ही प्लॉट घेतला तर त्या प्लॉटसोबत काय काय मिळणार आहे, म्हणजे ॲम्युनिटीज व्यतिरिक्त ज्या फॅसिलिटी असतात त्या काय काय मिळणार आहेत त्या मी तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिलं तुम्ही मगाशी बघितलं असेल की भव्य दिव्य एंट्रन्स गेट आहे, त्याला सिक्युरिटी केबिन पण बाजूला लागून आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे कामगार असतात त्यांची घरं पण एका साईडला लागून आहेत. तर त्यामुळे जी प्रोजेक्टला किंवा प्लॉटला सर्व्हिस देणारी लोक आहेत त्यांची सगळ्यांची अरेंजमेंट इथे केली आहे, म्हणजे सिक्युरिटी गार्ड असतील किंवा इतर कामगार असतील. त्याच्या व्यतिरिक्त असा 40 मीटर म्हणजे 40 फुटाचा तुम्हाला रोड मिळतो. 12 मीटरचा रोड आहे. फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये एवढा भला मोठा रोड शक्यतो देत नाहीत लोक, हा रोड देतात. बघा जिथे इंटरनल रोड आहे ना तुम्हाला 20 फुटाचे दिलेत ना, तर हे रोड तुम्हाला फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये बघायला तुम्हाला भेटतात. पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला असा 40 फुटाचा मेन रोड इथं मिळतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्लॉटला बघा असं 2 फुटाचं तुम्हाला कंपाऊंड मिळतं आहे. आता हे खूप महागडं असतं, त्याला खूप खर्च येतो याचं दगडाचं कंपाऊंड बनवण्यासाठी, पण किती प्रॉपर बनवले. त्याच्यावर तुम्हाला हे असं तार कंपाऊंड, तार म्हणता येत नाही ह्याला, चैनिंग म्हणतात, चैन केलेलं आहे ह्याला बघा पूर्ण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने, म्हणजे क्वालिटी आहे याला. त्याच्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला 5 फुटाचं असं फुटपाथ मिळतं. ह्याच्यामध्ये पूर्ण प्लांटेशन पण व्यवस्थित केलेलं आहे, की असं नाही की उगाच करायचं आहे म्हणून काही पण दिले असं काही नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथं बघा लाईटचा डीपी आहे, तुम्ही डायरेक्ट इथं कनेक्शन घेऊ शकता. आता ह्या प्लॉटमध्ये आहे ना एक बंगल्याचं काम सुरू होतं एक 10 दिवसामध्ये, की हा रोडचा मेन रोडचा जो प्लॉट आहे इथे कस्टमर म्हणजे जे प्लॉट बुक झाले त्यातले एक जण इथं लगेच फार्म हाऊसचं काम इथं सुरू करतात ते. तर इथं लाईटचं कनेक्शन आहे. स्ट्रीट लाईट बघू शकता बघा, दुतर्फा तुम्हाला इथं स्ट्रीट लाईट बघायला भेटेल आणि अगदी लांबपर्यंत बघा स्ट्रीट लाईट व्यवस्थित केलेले आहेत. तर स्ट्रीट लाईटसुद्धा तुम्हाला इथं मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्लांटेशन असल्यामुळे अख्खा प्रोजेक्ट खूप सुंदर दिसतो. प्लांटेशन रोडला केलेलं आहे, तुम्हाला प्लॉटमध्ये पण इथे प्लांटेशन करून मिळेल. त्या व्यतिरिक्त पाण्याचा तर प्रॉब्लेम नाही, समोरच एवढा भला मोठा लेक आहे, त्यामुळं पाण्याची जी सोय आहे ती प्रत्येक प्लॉटला इथं तुम्हाला मिळणार आहे. तर आशा करतो की तुम्हाला प्लॉटचं जे लिगल टायटल आहे आणि प्लॉटसोबत ज्या मिळणाऱ्या फॅसिलिटी आहेत त्या लक्षात आल्याच असतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथून व्ह्यू वगैरे आहे ते तर मी सांगितलेत. तर हे सगळे ह्या प्रोजेक्टच्या हायलाईट्स आहेत की प्रोजेक्टचं टायटल आणि प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटी मिळणार आहेत त्या गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये जो 4 एकर जागा सोडली त्यात कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत त्या समजून सांगतो. याच्यात 15पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये टेम्पल पण असणार आहे, स्विमिंग पूल असणार आहे, क्लब हाऊस असणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया असणार आहे, पार्टी लॉन्स असणार आहे. म्हणजे जर तुम्ही सेकंड होम इथं बनवलं, फार्म हाऊस बनवलं तर तुम्ही तुमच्या घरात येऊन तर राहू शकणार आहात, सगळ्या गोष्टी एन्जॉयच करणार आहे, पण त्यासोबत ह्या ॲम्युनिटीजसुद्धा तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहेत. तुमच्या घरातले जे छोटे पार्टी फंक्शन जे आहेत ते सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये होतील. आणि स्विमिंग पूल वगैरे जे आहे, ज्या कॉस्टली ॲम्युनिटीज असतात त्यासुद्धा तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळतात आहे. त्यामुळे पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळते. सगळ्या अँगलनी बेस्ट प्रोजेक्ट आहे. डेव्हलपमेंट वगैरे तर तुम्हाला आपण दाखवली सगळी झालेलीच आहे. बाकी जे थोडं बहुत काम राहिले तेही आता चालू आहे. तर बेस्ट आहे सगळ्या अँगलनी. आता आपण प्राइसिंग जाणून घेऊ. तर 3 प्राइसिंग ठेवल्यात, म्हणजे त्या प्रोजेक्टच्या 32 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 4 एकर ॲम्युनिटीज आहेत आणि उर्वरित जागा जी आहे 28 एकर त्याचे 3 क्लस्टर करण्यात आले आहेत. आता जे पाण्याच्या जवळ जी जागा आहे म्हणजे एकदम जिथून तुम्हाला एकदम ग्राउंड फ्लोअरवरनं पूर्ण पाणी दिसेल तर त्याचा जो रेट आहे तो 800 रुपये असणार आहे. म्हणजे 11 गुंठ्याचा प्लॉट घ्यायला तुम्हाला 88 लाख लागणार आहे. त्याच्या बॅक साईडचा जो आहे तसे रेट कमी कमी होत जातात आहे, म्हणजे 800, 700, 600 आणि 500
500 रुपयाचा पण प्लॉट आहे, म्हणजे 55 लाखात 11 गुंठे पण प्लॉट आहे. तो थोडासा लांब असणार आहे, म्हणजे जे त्या साधारणतः सेकंड फ्लोअरवरनं तुम्हाला वॉटर व्ह्यू मिळेल. तर असे प्राइसिंग आहेत 800 ते 500च्या मध्ये. दुसरा जो फेज आहे सेम डेव्हलपरचा, सेम कंपनीचा दुसरा एक फेज शेजारच्या गावात आहे, तिथं 300 रुपये सुद्धा रेट आहे. पण त्या प्रोजेक्टची माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली नाही आहे. तर 300 रुपयाचा पण ऑप्शन आहे, 800चा पण आहे. त्या प्लॉटवरनं 300 रुपयाच्या प्लॉटवरनं पण तुम्हाला वॉटर व्ह्यू मिळतो. लॉजिक कॉस्टिंगचं जे सिम्पल एवढंच आहे की जेवढं तुम्ही पाण्याच्या जवळ तेवढं प्राइसिंग जास्त, जेवढं लांब तेवढं प्राइसिंग कमी. आता तुम्हाला हे प्राइसिंग सांगण्यासाठी मी पावना धरणाचे ते येऊन थांबलो की तुम्हाला हे पण कळावं की बाबा प्रोजेक्टपासून जवळच पावना धरण आहे. अगदी 3 ते 4 मिनटात मी ह्या लोकेशनला इथे पोहोचलो आहे. खूप सुंदर वाटतं. तुम्ही जेव्हा इथं सेकंड होम बनवाल किंवा साईड व्हिजिटला याल त्यावेळेस तुम्ही ना पावना डॅमला आणि हडशीच्या मंदिराला नक्की व्हिजिट करा. आता आपण काय करू, इकडून हडशीच्या मंदिरात जाऊ आणि शेवटचा जो महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही जागेमध्येच इन्व्हेस्टमेंट का करावी आणि ह्याच प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी हे जाणून घेऊया. मंदिरमध्ये आलेलो आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही जेव्हा साईड व्हिजिटला याल किंवा नाही जरी आला तर आयुष्यात एकदा तरी या मंदिराला नक्की व्हिजिट करा. तर शेवट्यात आपण माझं ओपिनियन सांगतो तुम्हाला की का तुम्ही इथं घ्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जागेतच इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जागेतच इन्व्हेस्टमेंट यासाठी करायला पाहिजे की जागा एकमेव असे असेट आहे की जी तुम्हाला डोळ्याने दिसते आणि त्याचं नॅचरल ॲप्रिशिएशन खूप स्पीडने होतं. दरवर्षी जर तुम्ही नोटीस केलं तर गव्हर्नमेंटच 10% रेट वाढवतं प्रॉपर्टीचे आणि मार्केट रेट तर खूप स्पीडने वाढत असतो. त्यातल्या त्यात पाण्याला लागून प्लॉट फार कमी आहेत मार्केटमध्ये. पाण्याला लागून प्लॉट मिळत नाहीत लवकर. आता आम्ही 14 वर्ष झाले व्हिडिओ बनवतोय, पण पाण्याला लागून प्लॉटिंगची व्हिडिओ आम्ही सुद्धा खूपच कमी बनवलेले आहेत. आणि पवना डॅम जवळ जर तुम्ही मग सांगाल किंवा विचाराल तर खूप जास्त डिमांड आहे, कारण की मुंबईचे अनेक लोक तिथे इन्व्हेस्ट करतात. तुम्ही आता जरी पवना डॅम जवळ एक चक्कर मारली तर तुम्हाला अनेक फार्म हाऊस दिसतील आणि अतिशय सुंदर फार्म हाऊस बनवलेले. तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्ही प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आता ह्याच प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे, तर प्रोजेक्ट फुल्ली डेव्हलप आहे, मेन रोडला लागून आहे आणि चालत जाऊन तुम्ही असं हडशीच्या लेकवर बसू शकता. पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं आहे प्रोजेक्टचं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पेमेंटला पण 1 वर्षाचं शेड्यूल इथं मिळणार आहे. म्हणजे पूर्ण जी अमाऊंट आहे ती तुम्हाला एकदम द्यावी लागणार नाही. तुम्ही आता 50% देऊन राहिलेली अमाऊंट 1 वर्षात पण तिथं देऊ शकणार आहे. तर तो सुद्धा जो ऑप्शन आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण फार्म हाऊस प्लॉट घेताना तुमचं बँक लोन होत नाही, तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. तर त्यासाठी शेड्यूल पाहिजे असतं. तर तो एक विषय महत्त्वाचा आहे. त्यानंतर 11 गुंठ्याचे प्लॉट आहेत, सेपरेट सेल डॅम 7-12 होणार आहेत. 50 वर्षाचं लिगल पण तुम्हाला इथं म्हणजे 50 वर्षाचे पेपर तुम्हाला मिळतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळं ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जेव्हा पण साईड व्हिजिटला याल तेव्हा पवना डॅमला, हडशी लेकला एकदा नक्की व्हिजिट करा. आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.